नमस्कार मंडळी, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. माझे हे चॅनल ॲस्ट्रो तारावरती मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, 15 जूनला मिथुन राशीमध्ये रवी महाराज मिथुन संक्रांती किंवा गोचर करत आहे आणि तिथे ते ऑलरेडी असलेल्या गुरु महाराज आणि बुध यांच्याशी संयोग युती करत आहे. त्यामुळे हा त्रिग्रही योग होत आहे. त्याविषयी सर्वसाधारण आढावा घेणारा व्हिडिओ बनवला होता आणि मेष ते कन्या राशीच्या जातकांना काय फळ मिळते ते पाहणारा पण व्हिडिओ बनवला होता याच्या आधीचा. त्या सिरीज मधला हा तिसरा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण तूळ ते मीन राशी जातकांना काय फळ मिळेल या त्रिग्रही योगाचं, सूर्य महाराजांचं मिथुन संक्रांतीचं आणि मिथुन मधल्या गुरु रवी आणि बुध या 3 ग्रहांची युती संयोग याचं काय फळ मिळते ते पाहूया. तूळ राशी करता हे जे गोचर भ्रमण होत आहे हे नवम स्थानातून होत आहे. नवम स्थान हे भाग्याचं, धर्माचं, आपण काय म्हणतो ना, प्रवास, ओव्हरसीज जर्नी, परदेश प्रवास, किंवा आपण त्याला काय म्हणतो ना, तुमचे जे आध्यात्मिक अभ्यास असतो आपला, म्हणजे तुम्ही धर्मग्रंथाचं वाचन करता, वेगवेगळ्या देवळांना, धर्मस्थळांना तुम्ही धर्म यात्रा करता, त्याचा हा स्थान आहे. त्यामुळे जेव्हाही गोचर भ्रमण होतं त्यावेळेला तुमच्या एक प्रकारे भाग्यामध्ये वृद्धी होणं, कारण गुरु महाराज आहे तिथंच ऑलरेडी, त्यात पुन्हा रवी महाराज तिथं जाणार आहे आणि रवी महाराज हे तुमच्याकरता लाभेश आहे. त्यामुळे लाभेश जेव्हा भाग्यात येतो तेव्हा भाग्य वृद्धी होऊन लाभ पदरात पडणं किंवा लाभ उत्पन्नात वाढ होणं आणि ते इच्छापूर्तीचं पण स्थान आहे, लाभस्थान. त्यामुळे महत्वाकांक्षा हे जे आहे ना ते, त्यामुळं तुमच्या वाढलेल्या महत्वाकांक्षा पूर्ण होण्याकरता तुम्हाला भाग्याची मदत मिळणं, लाभपूर्ती होण्याकरता किंवा इच्छापूर्ती होण्याकरता तुम्हाला भाग्याची मदत मिळणं आणि भाग्यात बसलेले गुरु आणि भाग्येश स्वतः सहगृही असलेल्या बुध यांची मदत मिळणं, या गोष्टी घडतील. दूर पल्ल्याचे प्रवास यांचं नियोजन कराल, ते प्रवास आखाल आणि पूर्ण कराल. अध्यात्म गुरु किंवा धर्मगुरू किंवा विविध प्रकारचे धर्मस्थळांना तुम्ही भेटीचं नियोजन कराल आणि त्या भेटी पार पाडाल. आणि एक प्रकारचा हा तुमच्याकरता सौभाग्यशाली काळ म्हणता येईल, भाग्यवृद्धी करणारा काळ म्हणता येईल, इच्छापूर्ती करणारा काळ असं म्हणता येईल. आणि या एका काळामध्ये, या महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला वैयक्तिक आणि आर्थिक जीवनावरती खोलवरती काय म्हणू आपण त्याला, बदल घडवणारा किंवा समृद्धी आणणारा पण कालावधी हा होऊ शकतो. हा एक परिवर्तनकारी कालावधी आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये याच्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलंय, आता पण सांगतो की हा कालावधी पूर्णपणे परिवर्तनवादीच कालावधी आहे. फक्त तुम्ही त्या कालावधीचा किती वाईजली, किती स्मार्टली, किती ऍक्टिव्हली, किती चाणाक्षपणे, किती हुशारीने तुमच्याकरता वापर करून घेता यावरती हा संपूर्ण कालावधीचं फलाफल अवलंबून राहणार आहे. लक्षात ठेवा, बुध महाराज स्वतःच्या घरी असणं, तिथे सूर्य महाराजांनी येणं, जे राजे पण आहेत आणि लाभस्थानाचे स्वामी पण आहेत तुमच्याकरता, आणि तिथेच गुरु महाराज असणं, हा योग सहजासहजी किमान नाही म्हणलं ना तरी 18 वर्षांतर आला असावा. त्यामुळे काही तूळ राशीचे जे आता 35च्या पुढे असतील ते मग विचार करून आठवू शकतील की 18 वर्षापूर्वी काय झालं होतं या काळात त्यांच्यासोबत, ते आठवा आणि त्यानुसार बघा तुम्ही. ओके. त्यानंतर हे आपल्या नवम स्थानी वडिलांचं फिजिकल अपीअरन्स ज्याला म्हणतात ते, किंवा वडील, वडिलांसारखे व्यक्ती, पितृतुल्य व्यक्ती आणि आदरणीय व्यक्ती, गुरुतुल्य व्यक्ती यांचे तुम्हाला मदत किंवा त्यांची तुम्हाला सपोर्ट मिळणं, ह्या गोष्टी घडतील. उपाय काय करायचे, तर गुरुवारी तुम्ही पिवळी फुलं दान करा आणि गुरुचा जो मंत्र आहे ओम ब्रूम बृहस्पते नमः याचा किमान 1 माळा किंवा 108 वेळा जप करा. त्यानंतर जर अशी वृश्चिक राशीचे आहे 8म स्थानातून गोचर भ्रमण होत आहे. 8म स्थान हे गुप्त रहस्य, गुप्त गोष्टी किंवा आपले काही ऑकल्ट सायन्स, गूढशास्त्र किंवा आपले जोडीदाराचे कुटुंब किंवा तुमची सासरूवाडी ते दर्शवणारं हे स्थान आहे. आणि त्याकरता तुम्हाला आपण काय म्हणतो त्याला की जे वृश्चिक राशीचे जातक लोक R&D संशोधन क्षेत्रात काम करतात, काही रहस्यमय गोष्टी शोधायचं काम करतायत, ज्योतिषशास्त्रात आहेत, मानसशास्त्रात काम करतायत, विज्ञानात आहे, किंवा अगदीच गेला बाजार गुप्तहेर खात्यात आहेत, म्हणजे किंवा आत्ताची गाजते इस्रायलची मोसाद त्यात, तर त्यामध्ये तुम्हाला असाल तुम्ही, तर हा टप्पा जो आहे ना महिन्याभराचा, तो विशेष फायदेशीर ठरणार आहे. म्हणजे संशोधन करतायत त्यांना संशोधनामध्ये यश मिळणं, ज्योतिषी आहेत त्यांचा अभ्यास वाढणं, किंवा त्यांनी आणखीन काहीतरी जे प्रिडिक्शन्स करतात किंवा रिडिंग करतात त्याविषयी त्यांना ह्या कालावधीत मदत होईल किंवा त्यांचं नाव पण होईल.
आणि जे रॉ किंवा मोसाद किंवा गुप्तहेर आहेत त्यांच्या यश अपयशाचा कालावधी अतिशय ठसठशीतपणे अधोरेखित होणारा हा कालावधी आहे. कारण त्यांचं कामच काहीतरी रहस्यमय गोष्टी शोधणं आणि त्या आपल्या राष्ट्राच्या सुपूर्द करणं आहे. त्यामुळे त्यांना फायदेशीर कालावधी आहे. फक्त एक आहे, या कालावधीमध्ये कुठली गोष्ट सहज मिळत नाही. त्यामुळे चिकाटी आणि संयम वृश्चिक राशीच्या जातकांनी कुठल्याही परिस्थितीत सोडायचं नाहीये. प्रत्येक गोष्ट चिकाटीने करत राहायची. संयम कुठल्याही परिस्थितीत सोडायचा नाहीये. या संपूर्ण कालावधीमध्ये तुमच्या वडिलांबरोबर तुमचे नातेसंबंध जे आहेत त्याबद्दल थोडं जागरूक राहा, सजग राहा, सतर्क राहा. आपल्याकडून त्यांचा कसल्याही प्रकारचा अपमान होणार नाही याची खबरदारी घ्या. हा थोडासा अनिश्चिततेचा देखील कालावधी आहे. उलथापालथीचा, चरणीचा, परिवर्तनाचा कालावधी आहे. पण तो तुम्ही प्रामाणिकपणे आणि ऑनेस्टली किंवा आपण काय म्हणतो ना, संयमपूर्वक आणि कष्टपूर्वक जर का पार पाडला, योग्य त्या प्रकारे वापर करून घेतला, तर ह्या कालावधीसारखा तुम्हाला फळ परत मिळण्याची शक्यता आणखीन काही दिवसांनी येऊ शकेल, काही वर्षांनी येईल. त्यामुळे हे संक्रमण तुमच्याकरता गोचरगमन आव्हानात्मक, त्याचबरोबर अंतर्गत बदल घडवणारा आणि समथिंग न्यू तुम्हाला देणारा असा असणार आहे. उपाय काय कराल? तर मंगळवारी रक्तदान करता आला तर बघा, आणि किंवा एक तर रक्तदान करा तुमचे फिजिकल कंडिशन्स बघून, किंवा गोरगरिबांना लाल रंगाची वस्तू, लाल रंगाचं फळ दान करा. त्यानंतरची राशी धनुराशी. धनुराशी करता हे गोचर भ्रमण जे होत आहे ते मुळातच आपण तसं पाहायला गेलं तर हे सप्तम स्थानातून होत आहे. सप्तम स्थान हे तुमच्या जोडीदाराचं आहे. तुमच्या आपण म्हणतो ना कामाच्या ठिकाणचे तुमचे जे सहकारी त्यांचं आहे. तुमचं समाजातलं समाज तुमच्याकडे कसं बघतो त्याचं स्थान आहे हे. त्यामुळं या सप्तम स्थानातून होणारं गोचर भ्रमण रवीचं हे तुम्हाला करिअर, व्यवसाय किंवा जोडीदाराबरोबरचे संबंध यामध्ये गेम चेंजर करणारा, परिवर्तन करणारा किंवा काहीतरी उलथापालथी हा शब्द नाही वापरणार मी, पण काहीतरी बदल घडवणारा. आणि रवी महाराज आहेत, गुरु महाराज आणि बुध महाराज आहेत, हे सगळे पॉझिटिव्ह किंवा शुभ असे ग्रह आहेत. त्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह बदल घडणारा असा गेम चेंजर कालावधी ठरू शकतो. तुम्ही एखादी नवीन भागीदारी करण्याचा प्रयत्न करत होता पण तो होत नव्हता सक्सेस, तर ती आता यश मिळायची शक्यता आहे. किंवा भागीदारीमध्ये काही उपक्रम किंवा भागीदारीमध्ये काही पार्टनरशिपमध्ये तुम्ही काही बिझनेस करू इच्छित असाल तर ते सुद्धा तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला आता या कालावधीमध्ये तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये समाधान मिळणं किंवा इच्छापूर्ती होणं किंवा काम केल्याचं समाधान म्हणतो ना आपण ते होईल. त्याचबरोबर प्रसिद्धी आणि मान्यता सुद्धा मिळायची शक्यता आहे. त्याचबरोबर वैयक्तिक आघाडीवरती तुम्हाला काही बाबतीत मात्र सावधगिरी बाळगावी लागेल. कारण जर का विवाहित असाल किंवा विवाहाच्या बंधनात अडकण्याच्या प्रयत्नात असाल तर कुठल्याही प्रकारे तुम्ही एकतर तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा ओव्हर कमिट करू नका. जोडीदाराला, लाईफ पार्टनरला ओव्हर कमिट करू नका, कारण तिथं ऑलरेडी बुध बसलेला आहे, गुरु महाराज बसलेले आहेत आणि आता रवी महाराज देखील आलेले आहेत. काही ओव्हर कमिट केलं आणि जर का फेल्युअर झाला त्या ओव्हर कमिटमेंट कम्प्लीट करण्याकरता करता करता तर त्याचा दणका तुम्हाला फार डेंजर बसू शकतो किंवा फार त्रासदायक होऊ शकतो. त्यामुळे ओव्हर कमिट करू नका. जे तुमच्या आवाक्यात आहे, जे तुमच्या कॅपॅसिटीत आहे, जे तुम्हाला माहिती आहे करू शकतो तेच जोडीदाराला तेव्हा कामाच्या ठिकाणी सुद्धा ओव्हर कमिट करू नका. ओके. आणि आरोग्याची तर काळजी घेतलीच पाहिजे. या कालावधीत उपाय काय कराल तुम्ही, तर गुरुवारी गुरु महाराजांची दत्तांचं दर्शन करा, दत्ताची पूजा करा, दत्ताला प्रसाद अर्पण करा. वडीलधारी व्यक्ती, वडील किंवा कुटुंबातील जे इतर सदस्य आहेत म्हणजे चुलते, आजोबा त्यांच्याशी संवाद वाढवा, संवाद साधा, त्यांच्या पाया पडत जा दररोज, हे करा. मकर राशी. मकर राशी करता जर का तुम्ही म्हणाल तर आता तुमच्या अष्टम भावाचा स्वामी हा तुमच्या पंचम स्थानातून गोचरगमन करत आहे. आता जेव्हा आपण असे ग्रहस्थिती बघतो तेव्हा इथे एक दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की तुमच्याकरता षष्ठ स्थानातून गोचरगमन करणारा रवी गुरु ग्रहाच्या बरोबर एक आपण ह्याला विपरीत राजयोग पण म्हणतात. तर तो एक शक्तिशाली विपरीत राजयोग निर्माण करत आहे जिथे षष्ठात बसलेला आहे. गुरु महाराज आहेत आणि रवी महाराज आहेत. त्यामुळे हा विपरीत राजयोग निर्माण होते. हा तसा पाहिला गेला तर एक प्रकारचा दुर्मिळ आणि विपरीत पद्धतीने शुभसंयोग देणारा, षष्ठ स्थान असून सुद्धा शुभसंयोग देणारा, प्रतिकूलतेवरती विजय मिळवणारा, आव्हानांवरती मात करून परिवर्तन घडवायची ताकद देणारा आणि तुमच्या बाबतीत जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे ऋण, रिपू, शत्रू हे जे मुख्य आपले हेडेक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षणीय
बदल घडवणारा असा हा कालावधी आहे. हा कालावधी तुमच्याकरता प्रॉडक्टिव्ह त्याचबरोबर पॉझिटिव्ह असा आहे. तुम्ही आरोग्याच्या समस्यांशी काही झुंजत असाल, तर त्यामध्ये तुम्ही त्या आजारपणावरती किंवा त्या आजारपणावरती मात करू शकाल. हे रवी महाराज, बुध महाराज आणि गुरु महाराजांच्या मदतीने ह्या गोचरगमनाच्या कालावधीत त्यानंतर एखादं कर्ज चालू असेल किंवा आर्थिक भार आहे तुमच्यावरती, लायबिलिटीज म्हणतो आपण त्याला, आर्थिक भार, तर त्या कमी होण्यास सुरुवात होईल. तुम्ही कर्ज फेडू शकाल, कर्जाचे हप्ते तुमचे जातील किंवा थकबाकी काही राहिली असेल तर ती एक रकमी सुद्धा भरू शकाल. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे बेकायदेशीर काम करायचं नाही, कारण रवी महाराज आहेत षष्ठात. रवी महाराज म्हणजे राजाच आहे आणि षष्ठ स्थान. हे जर का कॉम्बिनेशन विचारात घेतलं तर बेकायदेशीर करू नका. कायदेशीररित्या भले ₹2 किंवा 2-5% कमी जाऊ द्यात, परंतु कायदेशीररित्या त्या प्रक्रिया पार पाडा. आणि तुम्ही इतर कुठल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकला असाल, गुंतला असाल, तर त्यातनं सुद्धा तुमची आता सुटका होईल आणि त्यामुळे तुम्हाला मनाला एक प्रकारची शांती आणि समाधान मिळेल. बेरोजगार असतील तर त्यांना जॉब मिळायची देखील शक्यता आहे. एकंदरीतील हा काळ मकर राशीच्या जातकांकरता स्पेसिफिकली षष्ठ स्थानातील विपरीत राजयोगामुळे भूतकाळातील अडचणी किंवा भूतकाळातील जी काय आपण भूतं उभं करून ठेवली होती ना, त्याच्यावरती मात करून पुढे येण्याकरता किंवा गो अहेड मिळण्याकरता किंवा आपण म्हणतो ना, तुम्हाला एक प्रकारची गती मिळेल आयुष्याला, जे तुमच्या अडकल्यासारखे झालते ते होईल. उपाय काय कराल तर काळे तीळ, तेल याचं दान करा आणि शनी महाराजांचा जो महामंत्र आहे ओम शम शनैश्वराय नमः त्याचा जप करा. त्यानंतर बघूयात कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांना हे जे गोचर भ्रमण होत आहे, ते तुमच्या पंचम स्थानातून होत आहे. पंचम स्थानाचे कारकत्व कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये रवी महाराजांकडे दिलं जातं आणि तिथेच ते येत आहे. त्यामुळं आणि तिथं गुरु महाराजांबरोबरची युती आहे. त्यामुळे तुम्हाला पंचम स्थानाची कारकत्व जर का म्हणाल तर तुमचं स्वतःचं काय म्हणतो ना क्रिएटिव्हिटी आहे, तुमचं प्रेम आहे, संतती स्थान आहे. तुम्ही बुद्धीचा वापर कसा करता, तो सुद्धा पंचम स्थानावरून बघितला जातो. त्यामुळे तुमचा समजूतदारपणा, तुमचा सुसंवाद साधायची शैली किंवा तुम्ही जसं गिव्ह अँड टेक करता, ॲक्शन रिॲक्शन देता ना, तर त्या काळामध्ये तुमचं ते सुधारणार आहे. तुमचा सुसंवाद किंवा आपण काय म्हणतो ना, नातेसंबंध सांभाळताना बऱ्याचदा आपल्याला वचनबद्ध राहावं लागतं. तर ते वचनबद्धता पाळली जाणं किंवा आपलं एक प्रकारचं रोमॅन्टिक लाईफ किंवा प्रेम जीवन ते उत्साही, समाधानकारक आणि भावनिकदृष्ट्या प्रॉपरली अटॅचमेंट राहणं असं असेल किंवा तुम्ही अशा अपेक्षा करू शकता. आणि त्यामध्ये तुम्हाला खरोखर समाधान पण देणार आहे आणि पूर्तता होणं, नाही का आपण म्हणतो, एक सॅटिस्फॅक्शन असतं आपल्याला. येस, म्हणजे मी आता या स्टेजला आलेलो आहे, की नाऊ धिस इज इनफ फॉर मी. अशी जी स्टेज असते ती येईल. त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये काम करत असाल, म्हणजे इंटिरियर डिझाइन, फॅशन, मीडिया, टीव्ही, फिल्म इंडस्ट्री यात असाल, तर तुम्हाला हा जो आहे ना, तो बदलाचा काळ आहे आणि तो अनुकूल आहे तुमच्या क्रिएटिव्हिटी करता, क्रिएटिव्ह माइंड करता. तुमची क्रिएटिव्हिटी प्रेझेंट करून ॲप्रिशिएशन मिळण्याकरता. हा अतिशय उत्कृष्ट कालावधी आहे. त्याला प्रतिष्ठा मिळणं, मान्यता मिळणं आणि त्यातून तुमच्या उत्पन्नामध्ये भरघोस आणि लक्षणीय वाढ होणं. ह्या गोष्टी घडतील. त्यानंतर तुम्हाला हा आर्थिकदृष्ट्या दिलासा आणि आशादायक असा कालावधी आहे. त्यामुळे या कालावधीचा पुरेपूर वापर करून घ्या. तुमची क्रिएटिव्हिटी जास्तीत जास्त प्रेझेंटेबल करा, अट्रॅक्टिव्ह करा आणि त्यातून ट्राय टू अचीव्ह समथिंग. म्हणजे आपण म्हणतो ना, कलाकारांच्या आयुष्यामध्ये दुर्दैवाने असे कालावधी फार कमी येतात, की ज्यामध्ये त्यांना कालावधीचा वापर करून जास्तीत जास्त आर्थिक लाभ पदरात पाडून घेता येईल. तर हा कालावधी आहे आणि त्याचा जितका जास्त उपयोग करून घ्याल तो तुमच्याकरता चांगला आहे. हा तुमच्या वैयक्तिक प्रेमसंबंध, आर्थिक आघाडी, जे हे क्रिएटिव्ह क्षेत्रातले लोक आहेत त्यांच्याकरता प्रोफेशनल फील्ड याकरता आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या समाधान आणि उत्तम असा कालावधी आहे. त्याचा वापर करून घ्या. उपाय काय कराल? तर तुम्ही शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला 7 मिनिमम. उदबत्ती वगैरे दिवा उदबत्ती करा तिथे. आणि मुलं असतील, तुम्हाला स्वतःला असतील तर त्यांच्याशी किंवा तुमच्या आसपास राहणारी मुलांशी सुसंवाद साधा. त्यांच्याबरोबर संवाद वाढवा. आता शेवटची राशी पाहू, मीन राशी. मीन राशीच्या करता हे जे गोचर भ्रमण होत आहे, ते चतुर्थ स्थानातून होत आहे. आणि चतुर्थ स्थान हे मातेचं आहे, सुखाचं आहे, लक्झरी लाईफचं आहे, गाड्यांचं आहे. त्यामुळं यामध्ये जे कोणी काय म्हणतो ना आपण त्याला
बदल करू इच्छित असतील किंवा नवीन गाडी घ्यायचं जुनी गाडी काढून किंवा जुनं घर काढून नवीन घरात शिफ्ट व्हायचं किंवा घरामध्ये काही रिनोव्हेशन करायचं, रे बरेचसे प्रकार करायचे तर ते त्यामध्ये तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे आव्हानं येऊ शकतात आणि ती जर का तुम्ही आव्हानांचा व्यवस्थित अभ्यास केला ना तर त्या आव्हानावरती मात करू सुद्धा शकाल. आता यामध्ये काय आहे ना, की तुम्ही जी अ, आपण म्हणतो ना, जागी स्वतः या, थोडीशी विश्रांती घेऊ आपण जरा. खूप कटकट झालेली आहे, खूप दगदग झालेली आहे. तर नेमका हा कालावधी तुमची ती भंग करायला आंतरिक शांती, आराम भंग करण्याकरता तुम्हाला ॲक्टिव्ह करणार. तर ती खबरदारी घ्या, की तुम्हाला काही घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित तणाव आले किंवा आरोग्याच्या समस्या आल्या, तर त्याकरता तयार राहा आणि मुख्य म्हणजे या संपूर्ण कालावधीमध्ये कायदेशीर बाबीमध्ये कुठेही अडकणार नाही, याची खबरदारी घ्या. मानसिक ताण वाढणार नाही, त्रास वाढणार नाही याची खबरदारी घ्या आणि जास्त विचार करत राहू नका. जे मीन राशीच्या जातकांचं जे वैशिष्ट्य आहे, वैचारिक राशी म्हणता येईल अशी, पण जास्त अतिविचार करणारे तर ते सोडून द्या. आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं पण नाहीये आणि आरोग्याची काळजी घेण्याकरता तुम्हाला इतर गोष्टी करता येतील. ओके. त्याचबरोबर काही आपण काय म्हणतो ना त्याला, की एक प्रकारचं तुमचं करिअर आणि व्यावसायिक जीवन याच्यावरती देखील दृष्टी पडते. तर तिथे तुम्हाला मजबुती कशी देता येईल ना, याचा अभ्यास करा आणि त्याच्यावरती इंट्रोस्पेक्शन करून त्याला तशी ॲक्शन घ्या. कारण ह्या गुरुची आणि रवीची जी थेट दृष्टी पडते ती दशम स्थानावरती पडते. तुमच्या व्यवसाय स्थानावरती, कर्मस्थानावरती पडते. तर ती त्याला मजबुती कशी देता येईल ना करिअरला, व्यावसायिक जीवनाला, याचा अभ्यास करा आणि तशी ॲक्शन घ्या. आणि या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही एक प्रकारचं जे शांती असते मनाला, मनाला शांती द्यायचा प्रयत्न करा. मित्रांनो, तर हे होतं सॉरी उपाय राहिला नाही का? मीन राशीच्या जातकांना उपाय म्हणून काय करा, तर गुरुवारी घरामध्ये झाडलोट झाली ना, की हळदीचं पाणी शिंपडा थोडंसं कॉर्नरला आणि मातेसम ज्या व्यक्ती आहेत, माता, मातृतुल्य व्यक्ती म्हणजे आपली चुलती झाली, मावशी झाली, आत्या झाली किंवा थोरल्या वहिनी झाल्या किंवा मातेसम ज्या व्यक्ती आहेत ना, त्यांचा आदर करा, त्यांच्या पाया पडा त्यांच्या, त्यांना एखादी गिफ्ट द्या. बघा तुम्हाला जमलं तर. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीतून होणारं रवी महाराजांचं गोचर भ्रमण आणि मिथुन इथल्याच गुरु आणि बुध यांच्याबरोबर होणारा त्रिग्रही योग आणि त्याचा कन्या ते मीन राशी जातकांना काय फळ मिळेल, काय परिणाम होईल, याचा आढावा घेणारा आणि त्यानंतर त्याच्यावरती उपाय सांगणारा मी हा व्हिडिओ केला होता. तर आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचित देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.